Welcome students. Today we start our third unit, that is interactive SQL and advanced SQL. Okay, into that we learn the functions of functions of SQL. Okay, now first we learn the string function. Into that first one is a upper string. इट रिटर्न्स द स्ट्रिंग इन अ अप्पर कोड केस. मग आता ह्या अप्पर स्ट्रिंगमध्ये काय असतं की जी काही तुमची स्ट्रिंग आहे तो काय करतो अप्पर केसमध्ये रिटर्न करत असतो. म्हणजेच कसं त्याचा सिंटॅक्स बघा, सिलेक्ट अप्पर हे फोनिक्स काय झाली तुमची स्ट्रिंग. ओके, फ्रॉम ड्युएल. मग हे ड्युएल काय झालं तुमचं टेबलचं नेम. म्हणजेच काय सिंटॅक्स कसा येतो, सिलेक्ट फंक्शन नेम. तुमचं फंक्शन कोणतं आहे, अप्पर. फोनिक्स काय तुमचं स्ट्रिंग, सिलेक्ट अप्पर स्ट्रिंग फ्रॉम जे काय तुमचं टेबलचं नेम आहे ते. ओके, मग त्यांनी काय सांगितलं, ही जी तुमची स्ट्रिंग आहे कशात आहे ती ड्युअल टेबलमध्ये, ती काय करायची पूर्ण मला अप्पर केसमध्ये दाखवा. मग तुमची पूर्ण जी स्ट्रिंग आहे ती काय होणार तुमची अप्पर केसमध्ये शो होणार. मग आउटपुटमध्ये काय येणार, पूर्ण स्ट्रिंग तुमची कॅपिटल लेटरमध्ये दिसणार. ओके, इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले द एम्प्लॉई नेम इन अप्पर केस फ्रॉम अ एम्प्लॉई टेबल देन. मग त्यांनी काय सांगितले, आपल्याला जर का एम्प्लॉईचे नेम डिस्प्ले करायचे इन अप्पर केस, एम्प्लॉईचे सगळे नेम काय करायचे अप्पर केसमध्ये डिस्प्ले करायचे. कुठून, फ्रॉम द एम्प्लॉई टेबल. मग एम्प्लॉई टेबलमधून जे काही एम्प्लॉईचे नेम आहेत ते आपल्याला अप्पर केसमध्ये डिस्प्ले करायचे. देन द सिंटॅक्स इज सिलेक्ट अप्पर स्ट्रिंग कोणती आपली एम्प्लॉई नेम फ्रॉम कुठून एम्प्लॉई टेबलमधून. ओके, नाव मग तुम्हाला काय शो काय होणार, जे काय एम्प्लॉई टेबलमध्ये एम्प्लॉईचे जे काय नेम आहे ते सगळे काय होणार तुम्हाला अप्पर केसमध्ये शो होणार. ओके, नाऊ सेकंड फंक्शन इज अ लोअर स्ट्रिंगमध्ये काय सांगितलं आहे, इट इज टोटली अपोजिट टू अप्पर. इट रिटर्न्स द स्ट्रिंग इन अ लोअर केस. अप्परमध्ये तो कॅपिटलमध्ये दाखवतो, इथं लोअरमध्ये. ओके, नाऊ सिंटॅक्स कसा, सिलेक्ट लोअर एम्प्लॉई नेम फ्रॉम द एम्प्लॉई टेबल. मग एम्प्लॉई टेबलमध्ये जे काय एम्प्लॉईचे नेम आहेत ते सगळे कसे स्मॉल लेटरमध्ये दाखवणार, म्हणजेच लोअर केसमध्ये दाखवणार. ओके, नाऊ थर्ड वन इज इनिट कॅप स्ट्रिंग. इट कन्वर्ट द फिक्स फर्स्ट लेटर ऑफ ईच वर्ड इन अ कॅपिटल लेटर. मग हे जे इनिट कॅप फंक्शन काय करतं, प्रत्येक वर्डचं जे पहिलं लेटर असतं, प्रत्येक वर्डचं पहिलं जे लेटर असतं ते काय करतं तुम्हाला कॅपिटलमध्ये दाखवतं. मग आता सिंटॅक्स कसा येणार त्याचा, सिलेक्ट इनिट कॅप, सिलेक्ट काय इनिट कॅप. आणि इथं काय येणार, आपल्याला काय करायचं, एम्प्लॉई नेमचं जे आहे ते स्टार्टिंग कसं पाहिजे, आपल्याला स्टार्टिंग लेटर कॅपिटल पाहिजे. मग काय करणार तो, हे जे एम्प्लॉई नेम नावाचा ॲट्रिब्यूट आहे त्याच्यात जे काही नेम्स आहेत त्यांचं पहिलं लेटर काय दाखवणार, तो कॅपिटलमध्ये दाखवणार फ्रॉम द टेबल नेम. आणि इथं जे काय असेल तुमचं टेबलचं नेम टाकायचं, एम्प्लॉई टेबल टाका, तुमचं जे टेबलचं नेम असेल ते. मग इथं काय येणार, एम्प्लॉई नेममध्ये तुमचे जे काही नेम्स आहेत ते सगळे तुम्हाला डिस्प्ले होणार. लाईक सपोज तुम्ही घेतलं रिया, मग रिया कसं डिस्प्ले होणार, रियाचा आर कसा राहील तुमचा कॅपिटल राहील. मग लोअर स्ट्रिंगमध्ये काय सांगितलं आहे, एम्प्लॉई नेममध्ये फर्स्ट नेम आहे तुमचं रिया, मग ते काय होणार सगळे लेटर तुमचे स्मॉलमध्ये येणार. याच्यामध्ये आउटपुट कसं येणार, RIYA रिया. ओके, हे तुमचे असे आउटपुट तुम्हाला काय होणार डिस्प्ले होणार. ओके, नाऊ फोर्थ वन इज अ लेफ्ट पॅड. त्याच्यामध्ये काय आहे, कॅरेक्टर 1 इथं एन आहे अँड थर्ड वन इज अ कॅरेक्टर 2. ओके, नाव सी हिअर, इट रिटर्न्स द कॅरेक्टर 1 लेफ्ट पॅडेड टू द लेंथ विथ द कॅरेक्टर स्पेसिफाय इन अ कॅरेक्टर 2. ओके, आता त्यांनी काय सांगितलं, हे लेफ्ट पॅड काय असतं, इट रिटर्न्स द कॅरेक्टर 1, हे जे कॅरेक्टर 1 आहे ते काय करतं, रिटर्न करतं टू द लेफ्ट पॅडेड, ते काय करतं लेफ्ट पॅड करतं, म्हणजे लेफ्ट साईडला काय टू द लेंथ विथ कॅरेक्टर स्पेसिफाय इन अ कॅरेक्टर 2. मग त्यांनी काय सांगितलं, हे काय असतं, एन म्हणजे काय असते तुमची लेंथ, जी काय तुम्ही लेंथ दाखवणार. ओके, जी काय तुम्ही लेंथ दाखवणार त्या लेंथपर्यंत तो काय करणार, त्याच्या लेफ्ट साईडला पॅड करत राहणार. म्हणजेच कसं, आता बघा लेफ्ट पॅड दिले, त्याचा सिंटॅक्स बघा. हां, इथं काय दिले, लेफ्ट पॅड करायचं आपल्याला, काय फोनिक्स काय झाली आपली स्ट्रिंग झाली, फोनिक्स काय झाली आपली स्ट्रिंग. हा 10 काय झाला लेंथ, हा 10 काय झाला लेंथ झाली. ओके, इथं दिलं आहे कॅरेक्टर 1 ही तुमची लेंथ आणि इथं काय झालं आहे तुमचं कॅरेक्टर 2. ओके, मग कॅरेक्टर 1 काय आपलं फोनिक्स आणि लेंथ किती दिली आहे 10. आणि इथं काय दिलेलं आहे तुमचं लेफ्ट पॅडला काय टाकायचं आहे तुम्हाला स्टार टाकायचे. ओके, आता आपल्याला कॅरेक्टर 1 काय दिलं आहे फोनिक्स 1 2 3 4 5 6 7, याची लेंथ किती आहे
7 आहे, याची लेंथ किती आहे 7, पण त्याने लेफ्ट पॅड कुठपर्यंत करायचे, जोपर्यंत त्याची लेंथ किती 10 होत नाही तोपर्यंत काय करायचे, स्टार ॲड करायचे. मग काय, सिलेक्ट लेफ्ट पॅड फोनिक्स 10, जे काही तुम्हाला टाकायचे ते फ्रॉम द ड्युएल. मग तुम्हाला आउटपुटमध्ये काय दिसणार, फोनिक्स हा वर्ड तर दिसणार, स्ट्रिंग आहे तशीच्या तशी होणार. त्याची लेंथ किती करायची आपल्याला 10, लेंथ किती करायची आहे 10, आणि काय करायचे, त्याच्या लेफ्ट पॅड करायचे. मग किती स्टार ॲड करावे लागतील, ऑलरेडी आपले हे किती आहे 7 आहे. मग काय 8, 9, 10. ओके, इथं स्पेस नाही येणार, डायरेक्टली असं येईल फोनिक्स 1, 2, 3. ओके, हे असं तुमचं आउटपुट येणार. मग आता झालं हे 7, 8, 9, 10. ओके, हे समजलं. लेफ्ट पॅड काय, त्याच्या लेफ्ट पॅडला काय, त्याची जितकी लेंथ दिली तिथपर्यंत तो काय करत राहणार, तुम्हाला जे काय ॲड करायचं, मी स्टार दिले म्हणून तिथे स्टार होणार. सिमिलरली फॉर राईट पॅड, राईट पॅडमध्ये कॅरेक्टर 1, एन इज नथिंग बट आवर लेंथ, अँड कॅरेक्टर 2, इट रिटर्न्स द कॅरेक्टर 1 राईट पॅडेड टू द लेंथ 1 विथ द कॅरेक्टर स्पेसिफाय इन अ कॅरेक्टर 2. म्हणजेच काय, तो त्याची लेंथ काय करणार, पॅड करणार टू द लेंथ, पॅडेड टू द लेंथ पॅड करत राहणार विथ द कॅरेक्टर स्पेसिफाय इन अ कॅरेक्टर 2. म्हणजे कशी स्पेसिफाय होणार, कशी पॅडेड होणार ती, जे तुम्ही कॅरेक्टर 2 मध्ये स्पेसिफाय केले ते घेणार आणि तो काय करणार, त्याची लेंथ पॅडेड करत राहणार. मग त्याचा सिंटॅक्स, सिलेक्ट राईट पॅड फोनिक्स 10, स्टार फ्रॉम अ ड्युएल. मग तुमचं आउटपुट कसं येणार, फोनिक्स, आता हे 7 झाले, आपल्याला किती करायची 10, राईट पॅड 1, 2, 3, 7 + 3 10. ओके, ना हे बघा, हे आउटपुट आले, इथे स्पेस नाही, तुम्ही व्यवस्थित लिहा ते. ओके, 6 फंक्शन इज लेफ्ट ट्रिम, 6 फंक्शन इज लेफ्ट ट्रिम, त्याच्यामध्ये स्ट्रिंग येतं आणि कॅरेक्टर. ओके, स्ट्रिंग अँड कॅरेक्टर. आता याच्यामध्ये बघा, लेफ्ट ट्रिममध्ये इट रिमूव्ह द स्पेस ऑर अ कॅरेक्टर, तर रिमूव्ह काय करतोय, तुमचं एखादं स्पेस किंवा काय तुमचं कॅरेक्टर फ्रॉम द लेफ्ट ऑफ द स्ट्रिंग. तुमची जी काही स्ट्रिंग आहे तिच्या लेफ्ट साईडचं तो काय करतोय, एक तर स्पेस तरी रिमूव्ह करतोय किंवा काय एक कॅरेक्टर रिमूव्ह करते. मग त्याचा सिंटॅक्स, सिलेक्ट ट्रिम, सिलेक्ट लेफ्ट ट्रिम, सिलेक्ट लेफ्ट ट्रिम, हे ब्रॅकेटमध्ये काय दिले तुम्ही, तुमचं फोनिक्स, ही तुमची काय झाली स्ट्रिंग, आणि काय दिले कॉमा करून पी, कोणतं कॅरेक्टर रिमूव्ह करायचे ते दिले. आपल्याला स्पेस रिमूव्ह करायचं आहे का नाही, इथं जे कॅरेक्टर रिमूव्ह करायचे ते दिले. पी रिमूव्ह करायचं आहे फ्रॉम द ड्युएल, हे काय झालं तुमचं टेबलचं नेम. ओके, हे काय झालं तुमचं टेबलचं नेम. मग कसं येणार, पी रिमूव्ह करायचं आहे कुठून, लेफ्ट साईडला, मग काय येणार HOENIX, ओनली होनिक्स नाव येणार तुमचं. ओके, हे झालं लेफ्ट ट्रिम. सिमिलरली राईट ट्रिम, राईट ट्रिमला काय करणार, जे काही तुमची स्ट्रिंग आहे तिच्या राईट साईडचं जे काही कॅरेक्टर आहे किंवा स्पेस आहे तो काय करणार, रिमूव्ह करणार. सिलेक्ट राईट ट्रिम, ही तुमची स्ट्रिंग आहे आणि राईट साईडचा काय रिमूव्ह करायचा, X फ्रॉम अ ड्युएल, टेबलचं नेम, ही तुमची स्ट्रिंग आणि हे तुमचं कॅरेक्टर, तुम्हाला जे काही रिमूव्ह करायचे ते. मग काय होणार, PHOENI, X काय केला, रिमूव्ह केला. आउटपुटमध्ये काय दिसणार तुम्हाला, फक्त PHOENI. ओके, नाव 8 फंक्शन इज ट्रिम. आता ट्रिम काय करतं, इट रिमूव्ह ऑल द स्पेसेस फ्रॉम द स्ट्रिंग बिगिनिंग अँड एंडिंग. म्हणजेच हे ट्रिम कशासाठी यूज करता तुम्ही, तुमची ही जी काही स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगच्या अलीकडे म्हणजे आधी किंवा स्ट्रिंगच्या नंतर जे काही तुमचे स्पेसेस आहेत, स्ट्रिंगच्या आधी किंवा स्ट्रिंगच्या नंतरनं जे काही स्पेसेस आहेत ते काय करतो, तो रिमूव्ह करतो. ओके, मग आता बघा, सिलेक्ट ट्रिम, इथं काय दिलं आहे, स्पेस दिलेला आहे, हा काय, ही तुमची स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगच्या आधी हाच काय स्पेस आहे फ्रॉम द ड्युएल. मग आउटपुटमध्ये काय होणार, हा स्पेस रिमूव्ह होणार, फक्त काय दिसणार तुम्हाला, फोनिक्स. ओके, नाव लेंथ, आता लेंथमध्ये काय दिलं तुम्ही, इट रिटर्न्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ फंक्शन काय रिटर्न करतं, तुमच्या स्ट्रिंगची जी काय लेंथ आहे ती डिस्प्ले करतं. मग सिलेक्ट लेंथ फोनिक्स फ्रॉम द ड्युएल, मग फोनिक्स वर्डमध्ये किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तो काय करतो, तुम्हाला तुमची लेंथ डिस्प्ले करतो. 10 सबस्ट्रिंग, आता सबस्ट्रिंगमध्ये बघा, हे असतं तुमचं स्ट्रिंग, नंतरनं M आणि नंतरनं N. आता त्याच्यामध्ये काय येतं तुमचं, नाव इन अ सबस्ट्रिंग हिअर इज अ स्ट्रिंग M, N. आता बघा, इट डिस्प्ले द N नंबर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम अ गिवन स्ट्रिंग. हे काय करतं, सबस्ट्रिंग काय करतं, N नंबर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम अ गिवन स्ट्रिंग. जितकी तुम्ही N नंबर दिलेले आहेत, N म्हणजे ही जी काय व्हॅल्यू दिली तेवढे तो कॅरेक्टर काय करतो, स्ट्रिंगमधून डिस्प्ले करतो. मग आता बघा, सिंटॅक्स बघा, सिलेक्ट
सबस्ट्रिंग, सिलेक्ट काय केलं सबस्ट्रिंग, फोनिक्स अंडरस्कोर इन्फोटेक, ही काय झाली आपली स्ट्रिंग झाली, काय फोनिक्स इन्फोटेक, ही झाली यमची व्हॅल्यू, ही झाली एन. आता यम इज नथिंग बट युअर स्टार्ट पोझिशन, हे काय झालं स्टार्ट पोझिशन, यम काय झाला तुमचा स्टार्ट पोझिशन अँड एन इज नथिंग बट युअर लेंथ. ओके, सिंटॅक्समध्ये बघा, ही येते तुमची स्ट्रिंग, ही झाली तुमची स्टार्ट पोझिशन आणि ही झाली तुमची लेंथ. फ्रॉम काय दिले, टेबलचं नेम काय सपोज ड्युअल घेतलं, मग ही काय झाली, तुम्हाला काय करायचं आहे स्ट्रिंगमधून काय करायचं आहे, जे काय तुम्ही एन नंबर ऑफ कॅरेक्टर दिलेले आहेत, एन म्हणजे काय जी काय तुम्ही लेंथ दिली ते काय करायचे तुम्हाला ती स्ट्रिंगमधून डिस्प्ले करायचे. मग आता त्यांनी काय सांगितले, स्टार्ट पोझिशन काय दिली, ज्याची 5पासून स्टार्ट करायचं, मग काय ना 1 2 3 4 5, 5ला कोण आहे आपला एन, मग 5पासून स्टार्ट करणार. ओके, आणि स्टॉप कुठं करायचं आहे, जोपर्यंत तुमची लेंथ 7 येत नाही तोपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला स्ट्रिंग डिस्प्ले करायची. मग एनपासून स्टार्ट केली, एन आय एक्स, अंडरस्कोर कन्सिडर करत नाही, तो एकच वर्ड आहे आय एन. आता बघा हे 1 2 3 4 5 6 7, 7 कुठपर्यंत आहे आपल्या ओपर्यंत, मग तो तुम्हाला काय दाखवणार एन आय एक्स अंडरस्कोर इन्फो. म्हणजेच काय सबस्ट्रिंगमध्ये तुमची स्टार्ट पोझिशन असते आणि तुमची लेंथ इज नथिंग बट युअर एंड, म्हणजेच लेंथ काय झाली तुमची थोडक्यात एंड पोझिशन. ओके, म्हणजेच तुम्हाला जर काय एखाद्या स्ट्रिंगमधून तुम्हाला इथून चालू पाहिजे आणि इथपर्यंत स्टॉप पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला स्टार्ट आणि त्याची एंड पोझिशन देऊ शकता आणि फक्त तेवढंच घेऊ शकता. ते कशाने करायचं आपल्याला, कोणत्या फंक्शननी, सबस्ट्रिंग फंक्शननी. ओके, अँड लास्ट वन इज अवर रिप्लेस. आता रिप्लेस म्हणजेच काय, तुमची एखादी स्ट्रिंग असेल तिच्या जागी सपोज एखादा वर्ड असेल, एखादा लेटर असेल, त्याच्या जागी रमेशच्या जागी राजेश टाकायचे, तर मग काय करू शकता तुम्ही रिप्लेस फंक्शन यूज करू शकता. मग त्याच्यामध्ये त्याचं सिंटॅक्समध्ये काय येतं, स्ट्रिंग येते तुमची, तुम्हाला सर्च स्ट्रिंग. ओके, आणि जी काय रिप्लेस करायची ती स्ट्रिंग. ओके, नाव इफ इट हॅविंग अ वर्ड टू वर्ड रिप्लेसमेंट, मग याच्यामध्ये कशी असती रिप्लेसमेंट, कशी होती वर्ड टू वन रिप्लेसमेंट होती. ओके, किंवा काय स्ट्रिंग लेटर टू लेटर. ओके, आता बघा त्याचा सिंटॅक्स कसा, सिलेक्ट रिप्लेस, काय करायचं आपल्याला, कोणतं फंक्शन यूज करायचं आहे रिप्लेस. मग काय ही तुमची स्ट्रिंग येणार कोणती, जॅक अँड जू. ओके, आणि काय केलं रिप्लेस काय करायचं आहे जे, रिप्लेस काय करायचं आहे आपल्याला जे, आणि कोणत्या स्ट्रिंगने रिप्लेस करायचं आहे बीने. हे बघा स्ट्रिंग काय झाली जॅक अँड जू, ही झाली जू. सर्च स्ट्रिंग, ओके, स्ट्रिंग आणि सर्च स्ट्रिंग. आणि रिप्लेस काय करायचं आहे जे, आणि कोणत्यानी बी स्ट्रिंगने. मग हे झालं तुमचं रिप्लेसिंगचं, हे झालं स्ट्रिंग आणि ही झाली तुमची ओव्हरऑल स्ट्रिंग. ओके, मग फ्रॉम ड्युअल काय झालं तुमचं टेबलचं नेम. मग आउटपुटमध्ये काय येणार, जिथं जे तो कशाने रिप्लेस होणार तुमच्या बीने. ओके, मग काय येणार बॅक अँड, इथं काय येणार तुमचं बॅक अँड ब्यू, इथं आउटपुटमध्ये काय येणार बॅक अँड ब्यू. ओके, समजलं, जॅक अँड जू, तसंच काय येणार बॅक अँड ब्यू. ओके, if you have any query then ask me. In a next lecture we learn these arithmetic function. Okay, thank you.